वेगवेगळे प्रश्न विचारले आणि त्यांच्या बुद्धीला कुंठित केलं, भ्रमित केलं आणि 10,000 मुलांनी संसार न करता संन्यास मार्ग स्वीकारला. दक्षाला कळालं की नारदानी माझ्या मुलांना संन्यास दीक्षा दिली. आता कुणाला वाटतं की नाही 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64, 64चे मोजूत घ्या. वेल मांडवाला जावा आणि आपण त्या मांडवाखाली बसावा आणि वरून पाखरांनी आपल्या अंगावर हागावं म्हणजे बरं वाटत. फुलो वाटते माणसाला. त्याप्रमाणे 10,000 मुलांना संन्यास दीक्षा दिली. दक्षाला राग आला, म्हणजे जाऊ द्या, नारदाचा स्वभाव म्हणून काय झालं, पण आपण प्रजापती आहोत. म्हणून दक्षाने पुन्हा 1,000 मुलाची निर्मिती केली. म्हणजे पहिले 10 आणि नंतर 1,000. त्या 1,000ला बापांनी सांगितलं, जा सिंधू समुद्र, गुजरात मध्ये सिंधू समुद्र नदीच्या काठावर तुम्ही तप करा. वडिलांची आज्ञा पालन केली आणि 1,000 मुलं पुन्हा त्या समुद्राच्या काठावर जाऊन बसले. नित्यकर्म सुरू केलं आणि आसन टाकलं आणि आसनावर बसून तपश्चर्या करू लागले. पुन्हा नारायण नारायण नारद आले. नारदांनी पुन्हा तेच प्रश्न विचारले त्यांना. कुणाला? त्या 1,000 मुलांना. त्या मुलांना काही उत्तर देता आलं नाही. ते म्हणजे आम्ही काही संसार करणार नाही. आम्ही किती 11,000 मुलांना संन्यास दीक्षा दिली नारदांनी. मग याने विचार केला की म्हणजे आता हे 11,000 मुलं, एकही मुलगा लग्न करायला तयार नाही. किती कमाल आहे. सगळे संन्यासीच. विचार करा, आपल्याला जर 5 मुलं असले तर सगळ्याला काशी यात्रा आवडते का? नाही. सगळ्याला आळंदीची वारी आवडते का? नाही. सगळ्याला आई वडिलांची सेवा आवडते का? सगळ्याला कुलाचार कुलधर्म. उलट ते वाटण्याच्या वेळेला ज्याला हे आवडत नाही ना, तर मोठ्या अगोदरच सांगतो, हे दादा 50,000 कमी दे, पण ते देव माझ्याकडे नको. इथं फास्ट फूड खायची सवय लागली, कुणी सवय करून स्वयंपाक करावा. मग अजून काय म्हणजे अजून 50,000 कमी दे, पण मायबाप माझ्याकडे नको. ही वस्तुस्थिती, हा विनोद नाहीये, सध्याची परिस्थिती. पण या ठिकाणी 11,000 मुलं संन्यास दीक्षेमध्ये गेले. नारदांची कृपा. आणि पण दक्षाला राग आला. मी मुलांना प्रवृत्ती मार्गामध्ये लावतो आणि नारद त्यांना निवृत्ती मार्गात लावतात. मग निवृत्ती मार्गामध्ये लावणार नारदाला शाप दिला की तुम्ही माझ्या मुलांना संन्यास दीक्षा दिली, म्हणून नारदा मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही एका जागेवर कुठेच थांबणार नाहीत. म्हणून नारद ब्रह्मविना घेऊन आडराने भरले जो. ज्या आडरानामध्ये लोक गेले त्यांना सन्मार्गाचं कार्य कोण करून देत? नारद करतात. आताचे नारद खूप आहेत. आताही खूप नारद आहेत ना, पण आताचे नारद म्हणजे नारदच आहेत. हा. आणि अशा नारदांची समाधी त्यांची नातवंड बांधतात. आणि त्याच्या समाधीचं कीर्तन महाराज लोकांना करावं लागतं. महाराज आमच्या आजोबाची समाधी बांधली, कीर्तन तुम्ही करा. म्हणजे ठीक आहे. हो, 5 लाख खर्च केला समाधीला. काय मोठ्या महाराजांना केवढा आणला होता कोणच.